पालिकेच्या मुख्यालयासमोर आणि बघतोय आपण की सगळे जे कामगार वर्ग आहेत ते पालिका आयुक्तांनी भेट दिली नाही म्हणून आता इथे आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। आपल्या आजूबाजूला आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे कामगार जे आहेत ते आता खाली पालिकेच्या मुख्यालयासमोर बसलेले आहेत। तीनदा ते येऊन गेले, तीनदा पालिका आयुक्तांनी भेट नाकारलेली आहे। आपण बघितलं की काल देखील आपल्याला नरेश दहीबावकर यांनी सांगितलं होतं, जे गणेश मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील सांगितलं की आयुक्त भेट देत नाहीत, आयुक्त भेट का देत नाहीत असा प्रश्न आता सातत्याने विचारला जातोय। पहिला नरेश दहीबावकर यांनी विचारला, आता हे पालिकेचे कर्मचारी विचारतायत नेमकं आयुक्त लोकांना, नागरिकांना, कर्मचाऱ्यांना भेट का देत नाहीत हा विषय आहे। नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत आपण त्यांना विचारूया। सर, काय झालंय नेमकं? किती वेळा आयुक्तांकडे गेलेला आहात, किती वेळा भेट नाकारली? खरं तर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते समर्थनासाठी आलेलो आहे। मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने 3 ते 4 वेळा मॅडमला पत्र दिलेले आहे आणि भेट मागण्यात आली होती। आजसुद्धा मॅडमने स्वतःहून भेट दिली होती, पण सकाळी 12 वाजता जनरल सेक्रेटरी सतीश राजगुरू, जाधव साहेब, तोरणे साहेब यांना फोन आला की आजही मॅडम भेटू शकत नाही आणि तिकडनं मग कामगारांमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत हा मेसेज गेला आणि आज तो रोज ते इथे आहेत। कारण की मॅडमने सांगितल्यामुळे सध्या बाळासाहेब आंबेडकर स्वतः राजगृहावर उपस्थित आहेत। त्यांनी तुम्हाला माहिती आहे 3 वाजता इकडे प्रेस पण दिली होती महानगरपालिकेच्या आवारामध्ये, परंतु मॅडमने अगदी शॉर्ट नोटीसमध्ये अगदी वेळेवर ही भेट नाकारलेली आहे। हे काही चुकीची बाब आहे। नाही, पण मेन मागण्या काय आहेत तुमच्या आणि कशासाठी तुम्ही भेट मागताय? मेन मागण्या, इथला जो मोटर लोडर कामगार आहे याचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे। इथे ॲक्च्युअल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या चिरंजीवांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे कॉन्ट्रॅक्ट जाणून बुजून इथे ते खरे मोटर लोडरचे जे काम करतायत त्यांना वेगळं केलेलं आहे आणि खाजगीकरणा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना इथे प्राधान्य दिलेलं आहे। इथे एसवाड असेल, एनवाड असेल, जी साऊथ असेल, आता जी नॉर्थ सुद्धा खाजगीकरण करत आहेत आणि ज्यासाठी खऱ्या अर्थाने हे खाजगीकरण करत आहेत, मोटर लोडर एवढं साफसफाई इमानदारीने करत असताना आज कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने आलेला आहे, कचऱ्याचा ढीग पडलेला आहे आणि असं असताना सुद्धा जो खरा मोटर लोडर आहे, जो काम करतोय त्याच्यावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आम्ही सहन करणार नाही। बाळासाहेब आंबेडकरांचं आमचे अध्यक्ष आहेत ते मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे, आमच्या सर्व टीमचं म्हणणं आहे खाजगीकरण होता कामा नये। कर्मचारी जर काम करतोय, तो चांगल्या पद्धतीने सेवा देतोय, मग खाजगीकरण कशाला? आणि हे खाजगीकरण महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय शिंदे साहेब, त्यांच्या मुलाचं आणि एक मोठी कंपनी आहे त्यांच्यासाठी हे खाजगीकरण चालू आहे आणि म्हणून ह्या खाजगीकरणाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापित मुंबई म्युनिसिपल कामगार संघ रस्त्यावर उतरलेला आहे। आम्ही आंदोलन करत नव्हतो, आम्ही आतापर्यंत 3 वेळा माननीय आयुक्तांना पत्र दिलं आणि सांगितलं आम्हाला वेळ द्या। सुरुवातीला त्यांनी कारण वेगळं सांगितलं, नाही म्हटले पावसाळा आहे, दुसऱ्या वेळेला सांगितलं मला दिल्लीला जायचं, आता तिसऱ्या वेळेला सांगतात की उपायुक्त बाळासाहेब आंबेडकरांजवळ मीटिंग करतील। ज्या महामानवाच्या नातवाने, म्हणजे ज्या महामानवाने या भारताची घटना लिहिली त्यांच्या नातवाला खऱ्या अर्थाने या अश्विनी भिडे जर वेळ नाकारत असतील, आम्ही लोकशाही पद्धतीने वेळ मागितली ना, अतिरेक केला नाही, जर वेळ देत नसतील तर मात्र असंच आंदोलन पूर्ण मुंबईभर होईल। ही तर सुरुवात आहे, आने वाले दिन में बहुत कुछ बाकी है मॅडम। ही सुरुवात झालेली आहे। म्हणजे आजही आम्ही जेव्हा सनदशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने तुमचा वेळ मागतो आणि जर तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, आम्ही काय मागतो? त्या मोटर लोडर कर्मचाऱ्यांचा काय म्हणायचंय, आयुक्तांनी आता काल जे गणेश उत्सव सार्वजनिक बुलेश्वरला झालं आपण बघितलं, त्यावेळेला देखील त्यांचं असं म्हणणं होतं समन्वय समितीचं की त्यावेळी देखील आयुक्तांनी आम्हाला वेळ दिली नाही, आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो, आयुक्त वेळ देत नाहीत। नेमका आयुक्त वेळ का देत नाहीत लोकांना? काय आहे? बीजेपीच्या कार्यकर्ते आहेत, आता वरती बीजेपीचे कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांबरोबर मीटिंग आहे, त्यांना कामगारांच्या प्रश्नाबद्दल काही देणं घेणं नाही। कामगार रंजले गांजलेला आहे, कामगारांच्या पीटीकेस वेळेवर होत नाहीत, कामगारांचे रिटायर झाल्यानंतर दावे वेळेवर भेट नाहीत। मॅडमना काही देणं येणं नाही, मॅडमना बीजेपीच्या नेत्यांना खुश करण्यामागं त्यांचा पूर्ण वेळ गेलेला आहे। नक्कीच आपण बघतोय की एकंदरीत कशा पद्धतीने आयुक्तांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। इथे प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती कामगारांची झालेली आहे। विषय त्यांचे वेगळे आहेत, खाजगीकरणासंदर्भातले विषय आहेत, चर्चा करून सोडवण्यासाठी स्वतः प्रकाश आंबेडकर इकडे येणार होते। प्रकाश आंबेडकर येणार असतानाच वेळ ठरलेली होती, मात्र अचानकपणे आयुक्तांनी 5 मिनिटांपूर्वी आपण इकडे भेटू शकत नाही, तुम्ही उपायुक्तांशी भेटा असं सांगितलं आणि त्यानंतर आपण बघतोय की एकच
सातत्याने विचारला जातोय. काल देखील जय महाराष्ट्राच्या चॅनलच्या माध्यमातून हा प्रश्न नरेश दहीगावकर जे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी विचारला. आणि आज हे कामगार जे पालिकेमध्ये काम करतात त्यांना देखील आयुक्तांनी भेट नाकारलेली. त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात रोष जो आहे तो हळूहळू वाढताना पाहायला मिळतोय. नगरसेवक देखील आयुक्तांच्या कामावर कधी कधी नाराजी व्यक्त करतात. मात्र हे सगळं नेमकं पालिकेत चाललंय का असा प्रश्न आता विचारला जातोय. एकंदरीत जर आपण बघितलं तर घोषणाबाजीने पूर्ण परिसर जो आहे तो दुमदुमलेला आहे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट पालिकेने नाकारलेली आहे. त्यामुळे पालिका आयुक्त आता प्रकाश आंबेडकर यांना भेटणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य. जय महाराष्ट्र.